अरे सचिन, मी काय किती वेळची तू अशी बोलत आहे, तू काय मोबाईल मध्ये सारखा सारखा बघतोय रे? बोल काय म्हणते? पाणीपुरी खाऊ ना. माझा दिवस शिक्षणात गेला. चला चांगला आहे, कोणाचा तरी दिवस चांगला गेला म्हणायचं. मला पाणीपुरी द्या ना. का तुझा दिवस चांगला नाही गेला ना? सचिन, किती क्यूट कपल आहे ना. काय क्यूट दिसलं तो? हे ना सर्व लग्न आधीचे चोचले असतात. नाहीतर आमची बायको आधी किती चांगली होती आणि आता नुसतं किरकिर करत राहते. हे आणा ते आणा. एक दिवस तिने म्हणा दुसरी बायको आणा, नाही आणली ना तर मग म्हण. अरे एकच बायको तुला झेपत नाही आणि दुसरी आणायच्या गोष्टी करतो. अगं म्हटलं ऊन जरा आज कमी आहे, त्यात मंगळ होतं, म्हटलं देवीच्या दर्शनाला यावं जरा. आणि हिला घेऊन कुठे फिरता एवढ्या गर्दी? ऐकत नाही. अच्छा, खूपच गर्दी आणि आज मंगळवार पण होता आणि जरा ढगाळ वातावरण होतं. म्हटलं चला देवीचं दर्शन घेऊया. हो तेच, हा तेच ना. हा हा हा, अच्छा हा हा, तेच म्हटलं. रे पण बेरोजगारीमुळे केला लागायची वेळ आली. पूर्ण दिवस हा फक्त नोकरी शोधण्यात जातो आणि लग्नानंतर पूर्ण जबाबदाऱ्या वाढल्या. बाकी मस्त आहे, तुझा जॉब आहे, तुझा होणारा नवरा वेल सेटल आहे. अरे माझ्या एज्युकेशन नुसार मला जॉब थोडी मिळालाय, पण रिकाम बसण्यापेक्षा ठीक आहे. तू टेन्शन घेऊ नको रे, तुला पण चांगली नोकरी मिळेल. अरे हो, केव्हा मिळेल नोकरी? नोकरी नाही म्हणून घरी रोज भांडण होतात. मला सांग आता त्याच्यासाठी एका रोज चोऱ्या करून इथे दिसतंय क्रॉकरी. हो हो, मागे मी आता येऊन गेली इथे क्रॉकरी घ्यायला. कसे दिले दादा? अच्छा, भाव आता मागे आता येऊन गेली मी तर कमी भाव होता जरा. आता काय सगळीकडेच महागाई आहे म्हणा, पण यांची भानं मी आता 90 रुपयाला 6 नेले होते मी. हो का, बरोबर लावा ना, आम्ही दोघी पण घेतो. हे हा हे छान वाटून गेले आणि याचं कसं थोडस हा ही साईज थोडी मोठी होती. पकडा त्याला, पकडा त्याला. काय बोललो, काय घेऊन पडवला तू? साहेब साहेब मारू नका सर. साहेब 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 मारू नका सर. साहेब काय बोललो तू? काय घेऊन पडवला तू?
सहसा पोलीस स्टेशनला रिपोर्ट यायला कोणी येतच नाही. फार चांगलं झालं तुम्ही आलात. नाही नाही, शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. ते वाचून घ्या आणि साईन करायचं. टोपी काढते. काय टोपी? काय शिक्षण झालं तुझं? इंजिनियर आहे सर. पाहिलं मॅडम? एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हीही पुढाकार घ्या. चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग सारख्या घटना घडत असताना आपणही सावध राहूया. जबाबदार नागरिक म्हणून आपणही काही जबाबदाऱ्या पार पाडूया. आपल्या व इतरांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून गुन्हेगारी वृत्तीला आळा घालूया. सामाजिक जबाबदारी पार पाडूया. तुमची सतर्कताच तुमचे रक्षण करू शकते. डायल करा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112. अकोला पोलिसांतर्फे जनहितार्थ.